नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलमध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 21 मार्च आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आज टोटल आवक 400 ते 500 मध्ये होती। आवक खूप कमी, बघू काय बाजार होईल, तो बदल होतो का, व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून दररोज चॅनल बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, सगळ्यांना ईद मुबारक। आणि बघू आज काय बाजार भाव निघतो। आज आवक पण 400-500 मध्ये आवक कमी आहे। आणि काल आपण बघितलं होतं, हायस्ट गेलं होतं उन्हाळ कांदा 1550-1600 पर्यंत, आणि लाल कांदा खूप कमी जातोय। आज काही बदल होतो का, सुधार होतो का लाल कांद्यामध्ये? आणि लाल कांदा शेवट राहिलाय, तर बघू काय बाजार निघतो। आज हप्त्याचा शेवटचा दिवस आहे आणि आवक पण कमी आहे। आणि व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा, व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी खात सगळ्यांचा बाजारभाव सांगेल। जशी कांद्याची क्वालिटी असते तसा बाजारभाव निघत असतो। प्रत्येक क्वालिटीचा बाजारभाव आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवला असतो। आतापर्यंत आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं, सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओ लाईक करा। मित्रांनो, चला भाव बघूया। तर मित्रांनो, पहिली लाईन आहे आणि पहिलाच नग बघतो आपण, बघू शकतो तुम्ही। काय भाव गेले माऊली? 780। बरं, 780 रुपये जायले, 780 रुपीज। क्वालिटी बघू शकतो कांद्याची, 780। कुठला कांदा? अच्छा, दरसवाडीचा कांदा आहे। कोणतं बियाणं होतं त्याचं? येलोरा। काल होते का तुम्ही? बरं, ठीक। पुढं बघू काय भाव गेले? 806 रुपये, 806 रुपीज। कुठला आहे कांदा? वडनेरचा कांदा आहे। बरं, काल होते का? होतं ना। काल किती गेले ते? 850 काल गेले ते। हेच रेंज होती, 10 रुपयांनी कमी गेले आज ना। ठीक। कोणतं बियाणं यायचं? घरगुती बियाणं, ठीक। काय भाव गेले? 751 रुपये, 751 रुपीज। कुठला आहे कांदा? कानमंडळचा कांदा आहे। बरं, 751 रुपये, ठीक। काय भाव गेला दादा? बघू शकतो तुम्ही, उन्हाळचा नग आहे, गोळा माल आहे मित्रांनो, एक साईज आहे। 1385, 1385 रुपीज। काय भाव गेली गोल्टी? 450 रुपये, 450 रुपीज। कुठली गोल्टी? बरं, ठीक आहे, खडक ओझर, 450 रुपये। पुढे बघू शकतो तुम्ही, 775 रुपये, 775 रुपीज। कुठला आहे कांदा? आणि कोणतं बियाणं होतं त्याचं? कोणतं बियाणं आहे? ठीक आहे, पुढं बघू। काल होते का? पिंपळगाव कांदा मार्केट काय भाव गेली? 681। बघू शकतो तुम्ही, गोल्टा माल। कुठले दादा आपण? बर, ठीक। काय भाव गेली? 1299। उन्हाळचं नाही, बघू शकतो 1299, 1299 रुपीज, लगभग 1300 रुपये जाईल। कुठला आहे कांदा? बरं, आणि कोणतं बियाणं होतं त्याचं? काल होते का तुम्ही? काल किती गेले होते? 1350 गेले होते, आज 50 रुपये कमी गेले। अच्छा, ठीक। पुढे बघू शकतो 733 जाईल, 733 रुपीज। कुठला आहे कांदा हा? शिरसाण्याचा कांदा आहे। काल किती गेले होते? 811 काल जायला होते। बरं, ठीक। काय भाव गेली गोल्टी माऊली? 490, 490 रुपीज, 490। कुठली गोल्टी? भूतेनाची गोल्टी, ठीक। पुढे बघ शकतो तुम्ही, काय भाव गेले काका? फोटो आला पाहिजे बरं का? 1350 रुपये ना। बघू शकतो तुम्ही, 1356 रुपये जायले, 1356 रुपीज। कुठला आहे कांदा काका? सुकेनाचा कांदा। कोणतं बियाणं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे। काल होते का काका? काल होतं। काल किती निघालं होतं? काय काल 1300 रुपये निघाला होता बाजारभाव, ठीक आहे, ओके। पुढे बघू 840 रुपये जायले, बघू शकतो 840 रुपीज, 840। कुठला आहे कांदा हा? मसूची वाडीचा कांदा आहे। बरं, 840 रुपये, 840 रुपीज। आणि काल होते का तुम्ही? बरं, कोणतं बियाण्याचं? घरगुती बियाणं आहे, ठीक आहे। पुढे बघू गोल्टी आहे, 500 रुपये जायले, 500 रुपीज। क्वालिटी बघू शकतो गोल्टीची। कुठली हो गोल्टी? वडाळी बोळी, ठीक आहे। काय भाव गेली? 450 रुपये गोल्टी जाईल, 550 रुपये गोल्टी जाईल। कुठली आता? वडाळी बोळी। काल होते का?
बरं ठीक आहे 550 रुपये 550 रुपीज. पुढं बघू काय भाव गेले हो? 326 रुपये. मिक्स साईज आहे. कुठले आपण? बरं 326 रुपीज. काय भाव गेले? 1280. उन्हाळा घे बघू शकतो तुम्ही 1280 रुपये 1280 रुपीज. कुठला आहे कांदा हा? कारसूचा कांदा आहे 1280 रुपये. काल किती गेले ते? 1212 गेले ते. आज 60 रुपये चांगले गेले है ना. ठीक बरं. काय भाव गेले? 812 रुपये 812 रुपीज. 812 रुपये बघू शकतो क्वालिटी कांद्याची. कुठला आहे कांदा? कान मंडळी मीडियम साईज मध्ये कांदा आहे 812 रुपये जायले. काल होते तुम्ही? काल नव्हते ना. ठीक बघू शकतो तुम्ही मीडियम गोल्टा मिक्स आहे. किती गेले हो? 400. बरं 400 रुपीज. कुठले दादा आपण? उर्दूळ ना. ठीक बघू शकतो क्वालिटी कांद्याची मीडियम साईज मध्ये कांदा आहे. काय भाव गेलं? 850 रुपये जायले 850 रुपीज. कुठले कांदे? उर्दू. काल होते तुम्ही? काल नव्हते. कोणतं बियाणायचं? पंचगंगाचं बियाणं. ठीक शेजारी कोणी? बघू शकतो तुम्ही उन्हाळचा नगी. काय भाव गेले माऊली? 1400 रुपये जायले 1400 रुपीज. 1400 रुपये. कुठला आहे कांदा हा? मुखेडचा. अच्छा अच्छा. आणि कोणतं बियाणं होतं त्याचं? आंबरचं बियाणं आहे. आंबरचं बियाणं आहे. काल होते तुम्ही? काल होते ना 1441 जायला होते आपले. 1441 जायला होते. ठीक आहे बरं. पुढं बघू. आणि हे किती गेले? हे 1500 रुपये. 1500 रुपये. याला साईज आहे बघू शकतो तुम्ही 60-65 साईज आहे कांद्याला. कुठला आहे कांदा? अच्छा निपाड 1500 रुपये 1500 रुपीज. आणि काल किती गेले ते? 1471 जायला होते. ठीक आहे 55-60 पर्यंत साईज आहे कांद्याला. सुपर साईज कांदा आहे. ठीक दुसऱ्या लाईनला आलो आपण. बघू शकतो. काय भाव गेले हो? 1350 रुपये 1350 रुपीज. उन्हाळचा नगे 1350. आणि कुठला आहे कांदा हा? दुळवाड शिन्नर. अच्छा काल किती गेले होते? काल होते तुम्ही? 1350 जायला होते. बियाणं कोणतं याचं? राईचं बियाणं आहे ना. ॲव्हरेज काय याला? 70-80. बरं ठीक. पुढं बघू. काय भाव गेले माऊली? 1314 रुपये 1314 रुपीज. पिंपळगाव कांदा मार्केट. कुठला आहे कांदा? पिंपळनेर साक्री तालुका. आणि याचं कोणतं बियाणं होतं? काल होते का तुम्ही? काल होते. काल किती निघाला होता बाजारभाव? अच्छा ठीक. पुढं बघू. काय भाव गेले? 931 रुपये जायले 931 रुपीज. बघू शकतो क्वालिटी कांदे 931 रुपये. कुठला आहे कांदा? गिगावचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. काल किती निघाला होता बाजार याला? काल दुसरा माल होता. किती गेला होता ते? 750. हलका होता का? ठीक चालेल. याचं कोणतं बियाणं बोलले? घरगुती बियाणं. ठीक धन्यवाद. काय भाव गेले? काय भाव गेले? 870 रुपये 870 रुपीज. कुठला आहे कांदा हा? शिंद्याचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं याचं? काल किती गेले ते? बरं ठीक. काय भाव गेले? 870 रुपये. बघू शकतो तुम्ही 870 870 रुपीज. मीडियम साईज मध्ये कांदा आहे. कुठला आहे कांदा? वडाळी. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती. आणि काल किती गेले होते? काल नव्हते परवा होते. परवा किती गेले होते? परवा 730 रुपये. अच्छा ठीक. आज बरे गेले का? बरं. काय भाव गेली गोल्टी? 300 रुपये गोल्टी 300 रुपीज गोल्टी. कुठली गोल्टी? भोयगाव. ठीक. ही गोल्टी किती गेली? 300 रुपये 300 रुपीज. कुठली गोल्टी? बयाळा ना. ठीक.